आजची मिसा ख्रिस्तवसी नाताल डिसिल्वा यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवसी लेस्ली व इलाबेल डिमेलो यांच्या प्रेमस्मरणार्थ आणि ख्रिस्तवसी सेबेस्टिन अल्मेडा यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण संत पौलाचे पत्र याच्यातून प्रभू शब्द ऐकत आहोत. संत पौल आपल्याला सांगत आहे, मी ख्रिस्तामध्ये सर्वासाठी सर्व काही झालो. ख्रिस्त परिपूर्ण आहे. तो शुद्धतेचं एक महान प्रतीक आहे. आपल्या प्रत्येकाचं चित्त, मन शुद्ध असावं म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं विशेष प्रकारे प्रार्थना करूया. आपल्या हातांतून जी पापं झालेली आहेत, ज्या पापामुळे आपलं चित्त, अंतःकरण, मन अशुद्ध झालेलं आहे, त्या पापांची आठवण करून सर्वशक्तिमान पित्याकडे अंतःकरणापासून क्षमादान आणि दयादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनमनीती कुमारी, पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, न्याय, प्रियता व दयाभाव याचा तुझ्यामध्ये संगम झाला आहे. आपल्या असीम प्रेमाने तू मृत्यूपासून आम्हाला वाचवलंस आणि तुझ्या जीवनात सामावून घेतलं. या जीवनातील अद्भुत गोष्टी पाहण्यासाठी आम्हाला नवीन दृष्टी दे. निर्भयपणे तुझी सेवा करण्यास व तुला आमचा परमेश्वर बाप अशा नावाने हाक मारण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. संत पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिळवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे माझे कर्तव्य आहे. मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. मी हे आपण होऊन केले तर मला वेतन मिळेल, आणि आपण होऊन केले नाही तर ती माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. तर मग माझे वेतन काय? अशा हेतूने की मी सुवार्ता फुकट सांगावी. मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे गमावू नये. मी सर्वापासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी
स्वतःला सर्वांचा दास केले आहे. मी सर्वांसाठी सर्व काही चालू आहे. मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे म्हणून मी सर्व काही सुवार्तेकरिता करतो. तसेच मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही, तर मी आपले शरीर घुसळतो आणि त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः परीक्षेत उतरणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभो, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. हे सेनाधीश प्रभो, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. मला प्रभूच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव आणि देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभो, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. हे सेनाधीश प्रभो, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यासाठी आणि निळवीला आपल्या पिल्लांकरिता कोटे बांधण्यासाठी स्थळ मिळाले आहे. प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभो, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. ज्या मनुष्यांना तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्यांच्या मनाला सियोनाच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, ते केवढे धन्य. त्यांची शक्ती अधिकाधिक वाढत जाते. सियोनमध्ये प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभेल. प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभो, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. कारण प्रभुदेव हा तटबंदी आणि ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. प्रतिसाद. हे सेनाधीश प्रभो, तुझे निवासस्थान किती रम्य आहे. जयघोष. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना दाखला दिला की आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय. दोघेही काचेत पडतील की नाही. शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता
आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. शब्द आहेत आजच्या शुभ वर्तमानातले. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, कोणते नातं असू द्या, फक्त ते हात आणि डोळ्यासारखं असलं पाहिजे. कारण हाताला इजा झाली तर डोळ्यात पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आलं तर ते आस्व किंवा पाणी पुसण्यासाठी फक्त हातच पुढे येतात. आज प्रभू ख्रिस्त आपल्या सर्वांना स्वतःच्या हृदयात, अंतःकरणात डोकावून पाहण्यासाठी बोध करत आहे. ज्याचं अंतःकरण प्रेमळ, त्याला ख्रिस्ताचं दर्शन दिसल्याशिवाय राहत नाही. परंतु ज्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग, लोभ आहे, ते स्वतःपासून, इतरापासून आणि खुद्द निर्माणकर्त्या परमेश्वरापासून दूर असतात. मनुष्याचं अंतिम ध्येय, उद्दिष्ट कुठलं असेल तर ते ईश्वर प्राप्तीचं होय. कारण परमेश्वराने मानवाची निर्मितीच या हेतूनं केलेली आहे. ईश्वराच्या, देवाच्या प्राप्तीसाठी एकाच गोष्टीची आवश्यकता आहे, ती म्हणजे अंतःकरणाची, मनाची शुद्धता, चित्त शुद्धी. ख्रिस्त ह्या जगात येण्यापूर्वी, हजारो वर्षापूर्वी अनेक संदेष्टे येऊन गेली. त्यांनी हा संदेश दिला आणि अनेकाने तो गिरवला. ख्रिस्ताच्या काळामध्ये एक महान संदेष्टा होऊन गेला. त्याचं नाव संत जॉन बाप्तिस्ता. त्याने सुद्धा चित्त शुद्ध करण्यासाठी, ख्रिस्ताचा मार्ग सजवण्यासाठी अगदी विलक्षण गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. प्रिय बंधुभगिनींनो, ख्रिस्ताचा मार्ग खडबडीत नाही तर गुळगुळीत करण्यासाठी त्याने आपल्या जीवनाची आहुती दिली. आपलं संपूर्ण जीवन वेचलं. आपलं अंतःकरण, आपलं चित्त शुद्ध ठेवून त्याने हा संदेश दिला. संत फ्रान्सिस असिसी, ज्याला दीनबंधू म्हणतात, त्याने आपलं सर्वस्व विकलं नाही तर गोरगरिबांना दिलं आणि आपलं जीवन ख्रिस्तासाठी समर्पित करीत असताना त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, अनेक दुःख आली. त्याला अनेक वाईट विचाराने ग्रासलं. त्याच्या मनामध्ये अनेक वाईट विचार आले. एकदा असंच तो बसलेला असताना, वाईट विचार त्याच्या मनामध्ये घोळत असताना, त्याने त्याच्यामध्ये तो रमून गेला नाही, तर त्याने आपल्या घराच्या बाजूला काटेरी झुडूप होतं, त्या झुडपामध्ये त्याने उडी मारली आणि स्वतःच्या शरीराला आणि मनाला इजा करून घेतली. त्याच्या अंतःकरणाला काटे बोचले.
त्यामुळे तो शुद्धच राहिला. मारिया गोरिटी हिनं शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी तिच्यावर घाला घालणारा तिचा शत्रू त्याने सपासप वार केलेले असतानासुद्धा तिनं आपलं शरीर, आपलं मन, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं आणि ते देवाच्या मर्जीत उतरली. प्रिय बंधुभगिनींनो, शुद्धतेचं चित्त आपल्याला परमेश्वरने दिलेलं आहे आणि बाप्तिस्माद्वारे ते अधिक शुद्ध झालेलं आहे. आपण म्हणतो नाही का, मनी वसे ते स्वप्नी दिसे. एखादी व्यक्ती जर चांगले विचार आपल्या मनामध्ये बाळगून जीवन जगत असेल तर तिला समोरच्या व्यक्तीमध्ये ख्रिस्त दिसत असतो. परंतु एखादी व्यक्ती आपल्या मनामध्ये वाईट विचार, आपल्या अंतःकरणामध्ये वाईट विचार त्याला स्थान देत असेल तर सर्वत्र तिला वाईट दिसत असते. होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, शिष्यांना प्रभू येशूने उपदेश केला तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा संदेश आणि आदेश शुद्ध अंतःकरणाने जोपासण्यासाठी अधिक कष्ट घेतले, प्रयास घेतली. आज प्रभू ख्रिस्त आपल्याला स्वतःच्या हृदयामध्ये डोकावून पाहण्यासाठी बोलावत आहे. होय माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण नुकताच ऐकलेलं आहे, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावातल्या डोळ्यातले कुसळ तुला सहज स्पष्टपणे दिसेल आणि ते काढता येईल. प्रिय बंधुगणो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊक आहे, मुसळ हे मोठं असते आणि कुसळ हे छोटं असते. जर आपल्या डोळ्यामध्ये मुसळ असेल मोठं आणि भावाच्या डोळ्यामध्ये कुसळ असेल छोटंसं, तर ते काढण्याअगोदर आपणसुद्धा आपल्या डोळ्यातलं मुसळ काढणं, आपण शुद्ध होणं, आपलं मन परिशुद्ध करणं, परिपूर्ण करणं ही काळाची गरज आहे. असं म्हटलं जातं की कडू औषध हे आपण चटकन गिळून पितो, परंतु गोड चॉकलेट किंवा गोडधोड आपण चघळत बसतो. आयुष्यातले वाईट आणि तितकेच तिरस्कारी विचार आपण कधीकधी त्याच्याशी खेळत असतो, परंतु त्यामुळे आपलं नुकसान होते. आपण देवापासून, आपण स्वतःपासून आणि इतरापासून दूर जात असतो. चांगल्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला अनेक संतांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. होय माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये चांगल्याचा पाठपुरावा करण्यासाठी आजचं उपासना आणि बाळ येशूचा नवेना आपल्याला आमंत्रण करत आहे. जर आपल्याकडे चांगलं असेल, चांगल्या गोष्टी असेल तर आपण इतरांना त्या देऊ शकतो. आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. आपल्या हृदयामध्ये जे काही चांगलं आहे ते अधिक वाढवण्यासाठी आपण बाळ येशूकडे आपली दृष्टी लावूया. आपण आज बाळ येशूचा नवेनामध्ये प्रार्थना करणार आहोत आणि शेवटी गायन करणार आहोत. बाळ येशूचे सुंदर रूप हास्य विलसते सुखावरी, मुकुटमंडित राजबाळ राजवस्त्र परिधान करी. ज्या बाळ येशूने राजवस्त्र परिधान केलेले आहेत त्याचं अंतःकरण जे शुद्ध आहे, परिशुद्ध आहे, परिपूर्ण आहे, जे शिष्याने अनुभवलं, जे अनेक संतांनी अनुभवलं, त्याचाच अनुभव आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मननचिंतनाद्वारे आणि सर्व काळ टिकणाऱ्या जीवनाद्वारे यावा. म्हणून या बलिदानामध्ये आपण परमेश्वराकडे विशेष प्रकारे नतमस्तक होऊन प्रार्थना करूया, जेणेकरून आपल्याला चित्तशुद्धी, अंतःकरणाची शुद्धता लाभेल. आमेन.
बंधू भगिनीनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे शांतीप्रिय आणि प्रेमळ परमेश्वरा, आमचे समर्पण तुझी खरी उपासना बनव व तुझ्याबरोबर आमचे ऐक्य घडून आण. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचं स्मरण करतो. श्रद्धाभावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास
तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तिचे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मौत पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभो येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्यदेण्याची कृपा कर. तो नित्य जे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो
तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो मनुष्य मला अनुसरतो त्याला जीवनाचा प्रकाश मिळेल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझे शब्द व तुझे संस्कार आमचं अन्न आणि जीवन आहे. तुझ्या पुत्राकडून मिळालेलं हे दान आम्हाला सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास समर्थ करो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. तुझे ऐक्याने सौख्य आम्हास दे, तुझे प्रेमाने सौख्य आम्हास दे. तुझे ऐक्याने सौख्य आम्हास दे, तुझे प्रेमाने सौख्य आम्हास दे. तुझे प्रेमाने सौख्य आम्हास दे. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. परमेश्वर तुझे गोड नाम रे, तुझ्या चरणी नमवितो माने. तुझ्या चरणी नमवितो माने. बाळ येशू नवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं, बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवन मार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांतीय आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावे म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळात, गाव परिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. करुणा, आजारातून लवकरात लवकर सर्वांची सुटका व्हावी, योग्य औषध उपचार ह्याची निर्मिती व्हावी म्हणून हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यांवर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानव जातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल
हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलासाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बालपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी व पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचं संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपावर्षानं त्यांचं जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळवत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मर्सेस धर्मग्रामातील भाविकांसाठी सूचना. येत्या सोमवारपासून म्हणजे 14 सप्टेंबरपासून आपण ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या 3 महिन्यासाठी मिसा हेतू कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये स्वीकारले जातील. ज्यांना मिसा हेतू द्यायचे आहेत त्यांनी कृपया ह्या कार्यालयीन वेळेमध्ये येऊन सहकार्य करावं. पुन्हा एकदा सांगतो, 14 तारखेपासून म्हणजे येत्या सोमवारपासून सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या 3 महिन्याच्या मिसा स्वीकारल्या जातील.
Mercies माऊली आशीर्वाद दे आम्हाला. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या मर्सेस देवळाचा सण आपण रविवार 27 सप्टेंबर रोजी साजरा करीत आहोत. आपण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आहोत. देवळं सगळी बंद आहेत, परंतु आपली श्रद्धा आणि भक्ती जी आहे ती मात्र आपण सुरू ठेवलेली आहे, कारण आपला देवावरती पूर्ण भरोसा आहे. आणि म्हणूनच ह्या काळामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण वेगवेगळ्या माध्यमातून पवित्र मिसेमध्ये सहभागी होत आहोत. अलीकडेच मोतमाऊलीचा नोवेना झाला आणि मोठ्या संख्येनं भाविक ह्या मोतमाऊलीच्या नोवेनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारी पवित्र मिसा ऐकलेली आहे. नोवेनाच्या भक्तीमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि माऊलीकडे विशेष रीतीनं आपण प्रार्थना केलेली आहे की ह्या परिस्थितीतून आपण बाहेर पडावं आणि ह्यासाठी योग्य अशा औषधाचा शोध लागावा, म्हणून आपल्या सर्वांचीच प्रार्थना आहे. मर्सेस माऊलीच्या सणानिमित्तानं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण हा विशेष हेतू ह्या नोवेनाच्या काळामध्ये ठेवणार आहोत. विशेष रीतीनं आपण प्रार्थना करणार आहोत आणि म्हणूनच नोवेनाची सुरुवात गुरुवार 17 सप्टेंबरपासून होत आहे. ह्या नोवेना काळातील सगळ्या मिसा यूट्यूब चॅनलवरती पाठविल्या जातील आणि म्हणूनच त्यासाठी मर्सेस चर्च यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत ही लिंक जी आहे मिसाची ती दररोज तुम्हाला वेळेमध्ये मिळू शकेल. त्या व्यतिरिक्त ह्या आपल्या नोवेना काळामध्ये होणाऱ्या ज्या मिसा आहेत त्या सिग्नेट चॅनलवरतीच, म्हणजे आपल्या केबल टी व्हीवरती तुम्हाला प्राप्त होणार आहेत. थेट प्रक्षेपण त्याचं सकाळ आणि संध्याकाळी केलं जाणार आहे. वेळ तुम्हाला योग्य वेळेला दिली जाईल. जी लिंक तुम्हाला पाठविली जाईल त्यावरती ह्या मिसाच्या वेळा देखील दिल्या जातील की जेणेकरून तुम्ही सिग्नेट चॅनलवरती हे प्रत्यक्ष पवित्र मिसा जी आहे त्यामध्ये सहभागी होऊ शकता. हा 9 दिवसाचा नोवेना आहे. शेवटचे 3 दिवस जे आहेत त्या 3 दिवशी बाहेरील धर्मगुरू पवित्र मिसा अर्पण करण्यासाठी आणि प्रवचन देण्यासाठी येणार आहेत. 25 तारखेला वेस्पूरची प्रार्थना होईल आणि वेस्पूरच्या प्रार्थनेनंतर आपण पवित्र मिसा अर्पण करणार आहोत. भाविक आपल्या घरातूनच कुटुंबातूनच ह्या पवित्र मिसेमध्ये सहभागी होणार आहेत. आपल्याला ही आठवण करून दिली जात आहे की 17 सप्टेंबरपासून आपण नोवेनाला सुरुवात करत आहोत आणि ह्या नोवेनाच्या काळात आणि सणाच्या दिवशी आपल्या दयामातेची इमाज जी आहे ती आपल्या चर्चच्या वरांड्यामध्ये आपण भाविकांच्या भक्तीसाठी ठेवत आहोत. मोतमाऊलीची इमाज जशी मोतमाऊलीच्या नोवेनाच्या काळामध्ये ठेवलेली होती, असंख्य भाविक ह्या ठिकाणी येऊन प्रार्थना करून गेलेले आहेत. दयामाता विशेष रीतीनं आपल्यावरती दया करणारी माता आहे आणि तिची भक्ती वसईभरातून असंख्य भाविकांद्वारे प्रकट केली जाते. आणि म्हणून आपल्या सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की अगदी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आपला चर्चचा जो वरांडा आहे, ज्याला आपण पोर्च म्हणतो, त्या ठिकाणी चांगलं डेकोरेशन करण्यात येणार आहे आणि माऊलीची इमेज विशेषतः आपल्या भक्तीसाठी उपलब्ध ठेवली जाणार आहे. मात्र सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझर जे आहे त्याचा आपण उपयोग करायचा आहे. ज्या खुर्च्या आपण त्या ठिकाणी भाविकांच्या भक्तीसाठी ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्यांना कृपया हात लावू नका, म्हणजेच हलवू नका. त्याच ठिकाणी ठेवा की सुरक्षित अंतर ठेवून आम्ही त्या खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून भाविकांना नम्र विनंती आहे, प्रार्थनेसाठी या. त्या ठिकाणी तुमच्यासाठी पुस्तकं आणि नोवेनाच्या प्रती उपलब्ध आहेत. ही नोवेनाची प्रार्थना देखील आपण माऊलीच्या इमेजीजवळ येऊन करायची आहे. ह्या काळामध्ये विशेष रीतीनं आम्ही धर्मगुरू आपल्या सर्व भाविकांची आठवण ठेवत आहोत. विशेषतः जे आजारी आहेत, करुणाग्रस्त आहेत, त्या सर्वांवरती माऊलीची दया असावी
आणि लवकरात लवकर हा आजार जो आहे तो जगातून समूळ नष्ट व्हावा म्हणून आपल्या सर्वांची ही प्रार्थना माऊलीने ह्या काळामध्ये ऐकावी अशी विशेष विनंती केली जात आहे. हा काळ आपल्या सर्वांना श्रद्धेचा आणि माऊलीबरोबर चालण्याचा प्रवासाचा काळ व्हावा म्हणून आम्ही धर्मगुरू सदिच्छा व्यक्त करत आहोत. गॉड ब्लेस यू ऑल. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.